नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विनापरवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या भक्त मांत्रिक अक्कासाहेब यांनी सांगितलं आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप साऱ्या भूतांच्या केसेस सोडवल्या आहेत. त्यातीलच हा एक सत्य अनुभव. अक्काबाई सांगतात, तुम्ही कुठे दुकानात गेलात किंवा कोणाच्या रिक्षा टेम्पोत बसलात किंवा चहाची टपरी वडापावची गाडी असो, तुम्हा सर्वांना तिथे एक गोष्ट हमखास दिसली असेल की त्या व्यावसायिक ठिकाणी एका काळ्या दोऱ्याने कोळसा, पिवळं लिंबू आणि मग त्यावर 3-4 हिरव्या मिरच्या असा लिंबू मिरचीचा टोटका टांगलेला असतो. अक्काबाईंनी सांगितलं का लोकांना फक्त इतकंच माहिती आहे का या लिंबू मिरचीने वाईट शक्तींना जवळ येण्यापासून रोखलं जातं. त्यासहित आपल्या व्यवसायाला नजर लागण्यापासून सुद्धा हा टोटका रोखत असतो. पण ही झाली काही अंशी थोडक्यात सकारात्मक बाजू. पण या उलट या लिंबू मिरचीची अजून एक अघोरी वाईट बाजूसुद्धा आहे. जी वाईट, कृतघ्न, वामपंथी माणसं असतात ती एका वाईट बुवा बाबाच्या मदतीने या लिंबू मिरचीत त्या व्यक्तीला काही त्रास असेल, दुखणं असेल किंवा काही सांसारिक वाद असतील, आत्मदोष असेल तर तो पीडाग्रस्त आपली बला त्या टोटक्यात कैद करू शकतो. पण हो, हा जो मंतरलेला काळ्या शक्तीने कैद असलेला टोटका असतो त्या टोटक्यावर जर कोणी पाय दिला किंवा ते लिंबू मिरची चिरडलं गेलं तर ती आत दडलेली शक्ती पुन्हा मुक्त होते आणि तो टोटका चिरडलेल्या व्यक्तीचे पुढे काय हाल होतात हे या अनुभवात पाहू. सन 2006 जळगाव. विहान धानुदास देवधर हा 12वीत शिक्षण घेत होता. त्याच्या कुटुंबात वडील धनुदास आणि आई मीराबाई एवढेच होते. विहान एकुलता एक असल्याने त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायच्या. जास्त लाडाने तो जरा लाडावलेला होता असं म्हटलं तरी हरकत नाही. कोणतीही गोष्ट हवी म्हणजे हवीच हा त्याचा नियम झाला होता. आतासुद्धा त्याचे आई वडील नको नको म्हणत असताना हट्ट करून तो ट्रेकिंगच्या सहलीला गेला. काळ्या शेवाळी रातीचा अपशकुन हिडीस औदशी अमावस्येचा दिवस होता तो, ज्या दिवशी विहानसोबत ती विचित्र घटना घडली आणि त्याच्या आयुष्याचे चांगले दिवस दुःखात बदलले. रात्रीचे 11:15 झालेले. एक सडसडीत काळ्या डांबरी वळणाचा सुमसाम रस्ता होता. रस्त्याच्या आजूबाजूला मरणाचा घातकी काळोख घात घालून बसलेल्या जनावरासारखं कोणाची तरी वाट पाहत होता. त्याच रस्त्यावर एक खांब होता. त्या खांबाच्या चंदेरी उजेडात एक बस येऊन थांबली आणि बसच्या दरवाजातून 3 मुलं बाहेर आली. ही 3 मुलं म्हणजे विहान आणि त्याच्याच वयाचे त्याचे 2 मित्र नयन आणि विशाल. तिघांनाही त्यांच्या घरच्या रस्त्यावर सोडून कॉलेजची बस आली तशी मागची लाईट दाखवत निघून गेली. काय मस्त ट्रेकिंग होती यार, जाम मजा आली, नयन म्हणाला. तिघेही त्या सुनसान रस्त्यावरून गप्पा मारत चालत जाऊ लागले. तोच विहानला त्याच्या वडिलांचा कॉल आला. विहानकडे नोकियाचा कॅमेरा पीस होता. त्याने कॉल उचलून फोनवर बोलत चालायला सुरुवात केली. या तिघांपासून पुढे रस्त्यावर एक 10 पावलावर एक मंतरलेला लिंबू मिरचीचा टोटका पडलेला. त्या लिंबावर हळद, कुंकू, बुक्का आणि काळे उडीद वाहिलेले दिसत होते.
जणू त्या लिंबू मिरचीवर काहीतरी अघोरी वामपंथी विधी झाला असावा. नयन आणि विशाल दोघेही एकमेकांशी बोलत होते, तर विहान फोनवर वडिलांशी. एकंदरीत तिघांचंही त्या संकटाकडे लक्ष नव्हतं आणि तोच घात झाला. हो बाबा, रस्त्यात आहे, आलोच 10 मिनिटात, विहान म्हणाला आणि तेवढ्यात त्याचा पाय त्या लिंबावर पडला. लिंबू विहानच्या पायाच्या दाबाने चेंगरलं गेलं. विहानला आपण कशावर तरी पाय दिलाय याची जाणीव झाली. तो जागेवर थांबला. त्याचे मित्रसुद्धा थांबले. चेंगरलेल्या वस्तूवरून डावा पाय उचलत विहानने खाली पाहिलं. तसा त्या तिघांनाही काळ्या सटसटीत रस्त्यावर लिंबू चिरडलेला दिसला. ज्या लिंबाच्या आतून सफेद पाणी येण्याऐवजी पिवळ्या रंगाचं पाणी बाहेर आलेलं. नयन आणि विशाल दोघांचेही ते दृश्य पाहताच डोळे मोठे झाले. त्यांची घाबरगुंडी उडाली. छातीत 1 सेकंदासाठी धस झालं. या उलट विहान मात्र बिंदास न घाबरता त्या लिंबू मिरचीकडे पाहत होता. त्यामागचं कारण हे का विहानला या काळ्या मंतरलेल्या टोटक्याची माहिती नव्हती. उस डर से वो अनजान था. पण त्या टोटक्याचे कारनामे नयन आणि विशाल यांना मात्र ठाऊक होते. या लिंबू मिरचीवर पाय पडल्यावर काय होतं, काय मागे लागतं याची त्यांना कल्पना असावी. म्हणून त्यांनी विहानला सांगितलं, तू हे काय केलंस? लिंबू मिरची चिरडलीस? अरे तुला माहिती आहे का, लिंबू मिरचीत भूतं भारली जातात. हे लिंबू कोणावरून तरी उतरवलेलं असतं आणि त्या उतरवलेल्याची पीडा, बाधा, भूत, पिशाच जे काही असतं ते जो चिरडतो त्याच्यावर उलटतं. विहानचे दोन्ही मित्र भया आवाजात सांगू लागले. अक्काबाई सांगतात, विहानचा असल्या गोष्टीवर विश्वास नव्हता. मॉडर्न विचारांचा विहान या गोष्टी मानायलाच तयार नाही. जर त्याने ती गोष्ट तेव्हाच मानली असती तर ही वाईट परिस्थिती ओढावली नसती. विहानने आपल्या मित्रांच्या वाक्यावर त्यांचीच टर उडवायला सुरुवात केली. तो त्यांचं बोलणं अक्षरशः मस्तीत, मजेत घेऊ लागला आणि अशाच फुकटच्या हिमतीने जे नको करायला ते करून बसला. त्याने शहाणपणा करत दोन्ही हात हवेत धरले आणि मोठ्याने म्हणाला, मी ही लिंबू मिरची चिरडली. हा उतारा पायाने तुडवलाय. आता इथे जी कोणी भूतं असतील, या बसा माझ्या मानगुटीवर, असं म्हणत तो वेड्यासारखं हसू लागला. अक्काबाई सांगतात, वाईट शक्तींना कधीही आवाहन देऊ नये. त्यात जर अमावस्या असेल तर कधीच नाही. कारण अमुषा ही वेळच अशी असते ज्या क्षणी अंधाराची दारं उघडली जातात आणि त्या दारातून बाहेर आलेले आत्मे काळोखात भटकतात. त्यांना अशा आमंत्रणाची प्रतीक्षाच असते आणि हे आमंत्रण मिळताच ते भुकेलेले आत्मे सावजावर तुटून पडतात. विहान तीच घोडचूक करून बसला. विहानच्या या वाक्यावर अचानक रस्त्यावरचं आजूबाजूचं वातावरण बदलू लागलं. एक अघोरी अनामिक थंडी जाणवू लागली आणि या सर्वांच्या मागे प्रकाशाचं साधन असलेला तो विजेचा खांब, त्या खांबावरचा चंदेरी दिवा लुकलुक करत चरचरू लागला. या घडलेल्या घटनेने विहानची नाही पण त्याच्या मित्रांची घाबरगुंडी उडाली. विहानचा असा समज झाला का लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा म्हणून हा दिवा झाकझुक करत आहे. पण हा विचार साफ चुकीचा होता. हे लाईटचं चरचरणं एका अनाहूत धोक्याची चाहूल होती. 5 मिनिटं चालून झाल्यावर विशाल आणि नयन दोघेही आपल्या घरच्या वाटेने निघून गेले. आता विहान एकटाच सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने चालत निघाला. त्याच्यासोबत मित्र नव्हते. होता तो गडद शिकारी काळोख, निशाचरी रातकिड्यांचा आवाज. विहान न जाणो कितीतरी वेळा या वाटेने आलेला. ही पायदळी तुडवलेली वाट त्याच्यासाठी ओळखीची होती. पण आज त्या वाटेला अपरिचित वाटेचा शिक्का लागला. मागून येणारा अंधार रिकामा नव्हता
आजूबाजूचा काळोख कोणाला तरी घेऊन फिरतोय याची जाणीव होत होती. अचानक विहानला कोणीतरी आपल्या मागून वेगानं आडवं धावत गेल्याची जाणीव झाली. त्याचा वेग इतका अफाट होता का पाठीला अगदी बर्फासारखी गार हवा झोंबली. विहानने गरकन वळून पाहिलं आणि पुन्हा वेगानं पाठीमागून कोणीतरी आडवं धावत गेलं. विहानने पुन्हा वळून समोर पाहिलं, पण रस्ता अगदी भकास ओसाड पडलेला. कोण आहे? विहानने आवाज दिला आणि त्या आवाजासरशी शरीरातील 6व्या इंद्रियांना मागे कोणीतरी उभं आहे याची जाणीव झाली. मागे कोण येऊन उभं राहिलं? त्याच्या पावलांचा आवाज का नाही झाला? तो काही हवेतून उडत आला की काळोखाचाच एक अंश होता? या विचाराने विहानने हळूच मागे वळून पाहिलं आणि त्याच्या नजरेला एक दृश्य दिसलं. मागे जक्कड म्हाताऱ्याचं साधारण 90च्या पार असलेलं एक ध्यान उभं होतं. सर्व शरीर पांढरं, चेहऱ्यावरची सुरकुतलेली कातडी गळून खाली लोंबत होती. डोळ्यातील लहान बुबळं पिवळसर रंगाने चकाकत होती. डोक्यावर टक्कल पडलं होतं आणि त्या टक्कल असलेल्या डोक्याची कातडीसुद्धा पांढरी फट्ट होती. कान सशासारखे टोकदार, अंगात काळा कोट, आत सफेद सदरा आणि खाली धोतर घातलेलं. एक हात कमरेवर ठेवून जरासा वाकून तो त्या पिवळ्या जर्द चकाकत्या नजरेने विहानकडे पाहत होता. ए पोऱ्या, मले बोलावले ना तू? मी आलो बघ. त्या म्हाताऱ्याचा भसाडा गंज खाल्लेला आवाज विहानने ऐकला. त्यासहित त्याचे ते पिवळसर दात त्याला दिसले. हे असलं ध्यान पाहून विहानची भीतीने बोबडी वळाली. कोण तुम्ही? मी नाही बोलवलं तुम्हाला. मी तर पहिल्यांदाच पाहतोय तुम्हाला. विहानची बोबडी वळाली. कापऱ्या आवाजात तो म्हणाला. त्या म्हाताऱ्याने तसं मागे वळून त्या लिंबाकडे पाहिलं आणि म्हणाला, असं काय करतोस रे? आत्ता काही मिनटं आधी तू अवतान धाडलेस ने मला. जे ऐकून विहानची आत्मा शहारली. तो रडकुंडीला आला आणि तो म्हातारा अचानक विचित्ररित्या वेड्यासारखा भयंकर हसू लागला. विहानला तिथे थांबणं आता शक्य नव्हतं. हॉरर मूव्हीज, मालिका यातून त्याने भूतांची माहिती पाहिलेली. ज्या सर्व माहितीच्या आधारे त्याला कळून चुकलं का हा म्हातारा मनुष्य नाही, काहीतरी आगळं वेगळं आहे. आणि त्या भयानक विचारांच्या भीतीने विहानची चड्डी ओली झाली. तो तसाच घराच्या दिशेने धावत सुटला. भीतीने त्याने मागे वळूनही पाहिलं नाही. 5-1 मिनिटात तो घरी पोहोचला. मोठमोठ्याने घरचा दरवाजा ठोठावू लागला. विहानचे वडील जागेच होते. त्यांनी दार उघडलं. तसा तो घाईत घाबरलेल्या अवस्थेत आत घुसला. आपल्या मुलाला असं घाबरलेलं पाहून वडिलांनी त्याला विचारलं, विहान, काय झालं तुला? तू ठीक आहेस ना? त्यावर विहानने घाबरलेल्या स्वरात सांगितलं, बाबा, मला वाटतंय मी भूत पाहिलंय. विहानच्या वाक्यावर धनुदास 10 सेकंद एकदम डोळे फाडून घाबरलेले भाव चेहऱ्यावर ठेवून विहानकडे पाहू लागले आणि तोच हसू लागले. स्वतः एक डॉक्टर असलेले धनुदास या भूताखेतावर कसा विश्वास ठेवणार? तेही 18 वर्षीय मजामस्ती करण्याच्या वयात असलेल्या मुलाकडून. व्हॉट यू से माय बच्चा? तू भूत पाहिलंस? धनुदास हसत म्हणाले. पण विहानची भीतीने उडालेली घाबरगुंडी पाहून त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवलं. त्यावर विहान म्हणाला, बाबा, मी जोक करत नाहीये. खरंच तो म्हातारा जिवंत नव्हता. त्याची ती कातडी बेवारस प्रेतासारखी सफेद होती. त्याचे डोळे पिवळ्या रंगाने चमकत होते. तसं तर मीही भूत मानत नाही, पण पहिल्यांदा अशी गोष्ट पाहिली जी पाहून मी घाबरलोय. विहानची ही सर्व हकीकत ऐकून त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं, अरे तू ट्रेकिंगवरून आलायस,
थकल्याने मेंदू हँग झालाय. थकल्यावर कधी कधी असे भास होतात आणि त्यात तू हॉरर मूवी खूप पाहतोस. त्यामुळं आपलं माइंडसेट अंधारात ते थ्रिल अनुभवायचा प्रयत्न करतं. तुला नक्कीच भास झाला. एक काम कर, फ्रेश हो, कपडे बदल आणि झोप. त्याच्या वडिलांचं बोलणं विहानला पटलं. तशी त्याने होकारार्थी मान हलवली आणि दुसऱ्या मजल्यावरच्या त्याच्या रूममध्ये आला. थंडगार शॉवर घेतला. घाण केलेले कपडे तसेच बाथरूममध्ये टाकले आणि नवे कपडे घालून पलंगावर येऊन झोपी गेला. 12:15 त्याला चांगली झोप लागली. अशात रात्री 3:15 वाजता विहान बेडवर उजव्या कुशीवर झोपला होता. भिंतीवर लावलेलं घड्याळ टिक टिक असं आवाज करत एका संकटाची जणू चाहूल देत होतं. खोलीत AC सुरू होता. पूर्ण रूम थंड झालेली. विहानने बंद पापणे आडूनच डोळे डावीकडून उजवीकडे फिरवले आणि हळूच कूस बदलली. तोच बंद डोळ्याआड मनाला एक जाणीव झाली. समोर गादीवर अगदी आपल्या चेहऱ्यासमोर कोणीतरी झोपलंय. एकटक डोळे उघडे ठेवून ते जे कोणी आहे ते आपल्याकडे पाहतंय. एक कुचकट मांस झडलेला वास नाकात शिरू पाहत होता. विहानला हा वास ओळखीचा होता. मोर्गमधील बेवारस प्रेताच्या अंगाला येणारा वास होता हा. याचा अर्थ आपल्या बेडवर प्रेत वगैरे झोपलंय का? विहानने हळूच डोळ्यांच्या जड झालेल्या पापण्या उघडल्या आणि डोळे किलकिले करून समोर पाहिलं. नजरेला प्रथम ब्लर दृश्यात एक काळाशार आकार बेडवर अगदी जवळ झोपलेला दिसला. त्याचा चेहरा पिठागत पांढरा होता आणि चेहऱ्याच्या जागी काहीतरी पिवळ्या रंगाचा चकाकत होतं. विहानच्या अंतर्मनात क्षणार्धात धोक्याची पाल चुकचुकली आणि त्याने दोन्ही डोळे चोळत पुन्हा समोर पाहिलं. त्याच्या नजरेला आता काहीच दिसलं नाही, पण खालचं अंथरूण विस्कटलेलं होतं. जणू तिथे कोणीतरी झोपलं असावं. गादीवर दाब पडलेला दिसत होता. असो, भासच असणार असा विचार करून विहान पुन्हा झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता उठणारा विहान आज चक्क 12 वाजले तरी उठला नव्हता. त्याच्या आईच्या हाकांनी त्याला जाग आली. त्याचं सारं शरीर जड झालेलं. हात, पाय, गुडघ्याच्या वाट्या सारं काही ठणकत होतं. वेदना होत होत्या. रात्रीपर्यंत अगदी ठणठणीत असलेल्या विहानची अचानक तब्येत बिघडली. त्यातच हाताच्या पंज्यांची बोटं अर्धा पाऊण तास हात पाण्यात राहिल्यावर कशी होतात अगदी तशी म्हातारी झाल्यासारखी दिसत होती. विहान तसाच वेदनेने कळवळत बेडवरून उठला. फ्रेश होऊन खाली आला. चालताना त्याची पाठ म्हाताऱ्यासारखी बाक आल्यागत वाकली होती, जणू एखादा म्हातारा चालावा. मीराबाईने त्याला पाहताच, आलास, ये, नाश्ता लावते, असं म्हटलं. विहान डायनिंगपाशी येऊन बसला. त्याने त्याच्या आईला आपलं खूप अंग दुखतंय असं सांगितलं आणि आपल्या हातांची म्हातारी झालेली बोटंही दाखवली. पण त्या लिंबू मिरचीच्या उतार्याबद्दल सांगायचं मात्र तो साफ विसरला. त्यावर त्याच्या आईने सांगितलं, तू ट्रेकिंगला गेला होतास ना, चढून उतरून तुझं अंग दुखत असेल आणि बाहेरच्या पाण्याने हवेने झालं असेल असं. तू नाश्ता करून घे, मी पेनकिलर देते तुला, बरं वाटेल. विहानने त्यावर फक्त ठीक आहे असंच सांगितलं. मीराने विहानला चपाती आणि त्याचं आवडतं मटण वाढलं. बकऱ्याचं मटण पाहून विहान फार खुश झाला. एक मटणाचा पीस त्याने तोंडात टाकला आणि खाऊ लागला. तोच ते मटण त्याच्या घशात अडकलं. ते काही केल्या नरडीतून खाली उतरेना. चेहऱ्यावर अस्वस्थ भाव पसरले. दोन्ही हात गळ्यावर ठेवून तो खोकू लागला. उलटी होत असल्यासारखं करू लागला. विहान, पाणी पी. विहानने पाणी पिण्यासाठी हात पुढे केला. तोच त्याला उलटी आली. तोंडावर हात ठेवत
तो पटकन खुर्चीतून उठला आणि किचनमधल्या बेसिनजवळ गेला. त्याने वांती केली. त्यावेळी बाजूला कृष्णा नावाचा नोकर उभा होता. त्याने बेसिनमध्ये पाहिलं. सारा बेसिन गडद रक्ताने लाल झालेला आणि त्या रक्तात मटणाचा तुकडा आणि एक टाचणी पडली होती. डोळे मोठे करून अचंबित कुतूहल भरलेल्या नजरेने कृष्णाने ती टाचणी आणि रक्ताने माखलेला बेसिन पाहिला. तोच विहानला न जाणो काय झालं. त्याचं सर्व शरीर तट फुगलं. गरकन मान वाकडी करून त्याने कृष्णाकडे पाहिलं. विहानचे डोळे लाल झाले. दात ओठ चावत तो हिंस्र पशुप्रमाणे पिसाळल्यासारखा कृष्णाकडे पाहू लागला. हरामखोर, तूने हिम्मत कशी केली मना मांसाहार खाऊ घालायची? माझा धर्मभ्रष्ट करतोस हरामी? खवखवत्या खसखसत्या म्हातारलेल्या आवाजात विहान बडबडू लागला. तो आवाज विहानला शोभतही नव्हता. त्याचं ते अचानक बदललेलं रूप पाहून कृष्णाला त्याची भीती वाटली. तोच विहानने कृष्णाची मान पकडली आणि अलगद कापसाच्या पिशवीसारखं कृष्णाला जमिनीवरून फूटभर उंच उचललं. कृष्णा श्वास न मिळाल्याने हातपाय झाडू लागला. 17-18 वर्षाच्या विहानचं हे रूप पाहून मीराबाई घाबरल्या. मोठ्या आवाजात विहानवर ओरडल्या, विहान! ती हाक जणू विहानच्या कानातून काळजात गेली असावी. त्या अमानवीय शक्तीचं नियंत्रण तुटलं आणि विहान भानावर आला. कृष्णाची पकड सुटली आणि तो जमिनीवर पडला. विहान तसाच खाली मान घालून आपल्या दुसऱ्या मजल्यावरच्या रूममध्ये निघून गेला. पण इकडे खेड्यात राहिलेला म्हातारा कृष्णा, त्याला हे प्रकरण साधं वाटलं नाही. हे सैतानी रक्तबीज, भूत पिशाच्च जातीतील काहीतरी आहे याचा विचार येताच घाबरलेल्या कृष्णाने मालकीनबाईला, आपल्या विहान बाबाला भूताने झपाटलंय, मला इथं काम करायचं नाही, मी चाललो असं सांगत कृष्णा ढुंगणाला पाय लावून भित्र्यासारखा बंगल्यातून जवळजवळ पळून गेला. देवधर कुटुंबातील धनुदास, विहान, मीराबाई सर्वच जण नास्तिक होते. त्यांचा दैवी आणि राक्षसी दोन्ही शक्तींवरती बिलकुल विश्वास नव्हता. कृष्णाच्या गोष्टीला मीराबाईंनी सुद्धा मनावर घेतलं नव्हतं. त्यांच्यामध्ये विहानमध्ये झालेला हा बदल, अचानक वाढलेला राग, कदाचित हार्मोन्सचे बदलते प्रमाण यामुळे असावा. पण मीराबाई यांच्यात एक आई होती. त्यांना विहानची काळजी होतीच, म्हणून त्या धावत विहानच्या रूमपाशी आल्या. दरवाजा आतून बंद केलेला. मीराबाईंनी विहानला आवाज दिला. त्यावर एकदम रागाने ओरडत विहान म्हणाला, तू जा जा इथून, माझ्या रूममध्ये येऊ नको. विहानचा आवाज पुन्हा बदलला. असं वाटत होतं का हा विहान नाही, दुसरंच कोणीतरी आहे. मीराबाईंना सुद्धा विहानच्या आवाजातील बदल जाणवला. त्यांच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या. काय करावं काय नाही समजत नव्हतं. शेवटी रात्री धनुदास आल्यावर त्याच्याशी बोलू असा विचार करून त्या खाली आल्या. आणि इकडे विहानने चिरडलेल्या त्या लिंबूच्या आत दडलेली, कैद केलेली ती बला विहानवर हावी झाली होती. पाहता पाहता दुपार उलटली. रात्रीचा काळोखी जंजाळ चारी दिशेला पसरला. पण सकाळपासून रूममध्ये घुसलेला विहान एकदाही बाहेर आला नाही. रात्री 8 वाजता धनुदास त्यांच्या हॉस्पिटलमधून घरी आले. घरी येताच मीराबाईंनी धनुदासांना घरात घडलेला सर्व ड्रामा ऐकवला, ज्यावर धनुदास काहीही म्हणाले नाही. आणि विहानला रूममधून बाहेर काढण्यासाठी दोघेही मायबाप त्याच्या रूमपाशी आले. त्याच वेळेस एक विचित्र घटना घडली, जी घटना धनुदासांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी घेतलेल्या शिक्षणाची टर उडवून गेली. ती घटना कोणती? धनुदासांनी 3 वेळा दरवाजा वाजवला. विहान, तुझी आई म्हणते ते खरं आहे का? हां? धनुदास वातावरण नॉर्मल करण्यासाठी हसत बोलू लागले. अरे, तुझ्या आईने मला सांगितलं
का तू त्या कृष्णाला भूताची भीती दाखवून पळवलंस आणि काल मला घाबरवत होतास काय रे? काय तर म्हणे लिंबावर पाय दिलाय आणि म्हणून तुला म्हातारा दिसला हां? अक्काबाई सांगतात, धनुदासरावांना सत्याची कल्पना नव्हती. त्यांना वाटत होतं आपला मुलगा मजा घेतोय, पण सत्य काहीतरी वेगळंच होतं, ज्याचा परिचय त्यांना लवकरच आला. ए गप गपे. विहानच्या खोलीतून एक म्हातारा खेकसता आवाज बाहेर आला आणि तो दरवाजा असा काहीसा वाजू लागला, जणू भूकंप आलाय. त्या दरवाजाची फळी जणू आत जे कोणी होतं ते बिजागऱ्यापासून उचकून काढेल की काय असं वाटत होतं. घडलेल्या घटनेने आता वेगळंच रूप घेतलं. वातावरणात तणाव निर्माण झाला. काय रे, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या जागेत असं मैताड मुडद्याला हात लावून यायची? हां, जा निघ इथून. त्या मुडद्याच्या अंगाचा वास येतोय तुझ्या अंगाला. चल निघ, निघ नाहीतर मुंडीच खुडतो आता तुझी. मला भ्रष्ट करायला निघालेत. विहानच्या वाक्यावर धनुदासरावांची बोबडी वळाली आणि तोच भयंकररित्या पुन्हा तो दरवाजा वाजू लागला. धनुदास आणि मीराबाई दोघेही हॉलमध्ये येऊन बसले. जेवणाची वेळ होती, पण घरात घडणाऱ्या या विचित्र घटनेने त्यांच्या तोंडचं पाणी पळालं. धनुदास अगदी भूत बनून जागेवर उभे होते. चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव पसरलेले. त्यांना असं शांत बसलेलं पाहून मीराबाईंनी विचारलं, अहो काय झालं, इतके शांत का बसलात? त्यावर धनुदासांनी सांगितलं, मीरा, विहान जे म्हणाला ते खरं आहे. धनुदास पुढे काही बोलणार तेच मीराबाई म्हणाल्या, म्हणजे? त्यावर धनुदासांनी सांगितलं, जे ऐकून मीराबाईंनाही विलक्षण धक्का बसला. मीरा, घरी यायच्या अगोदर क्लिनिकमध्ये एक केस आलेली. 5-6 जणांनी एक बेशुद्ध पेशंट क्लिनिकमध्ये आणला होता. मी त्याला चेक केलं, पण पेशंट आधीच दगावला होता. धनुदास अगदी चेहऱ्यावर शांतता ठेवून बोलत होते. व्हॉट? पण हे दिवसभर रूममध्ये बसलेल्या विहानला कसं कळालं? तो तर दिवसभर रूममध्येच आहे. मीराबाई डोळे विस्फारून अविश्वसनीय स्वरात उच्चारल्या. पण उत्तर आलं ते पाठीमागून. कारण बाहेरची बाधा झालीये. एक किन्नरी आवाज. त्या आवाजाने धनुदास आणि मीराबाई दोघांनी वळून घरच्या दरवाजाकडे पाहिलं. दरवाजाच्या चौकटीत कृष्णा आणि अक्काबाई उभ्या होत्या, ज्या किन्नर मांत्रिक आहेत. अंगात हिरवी साडी, कपाळावर आंबाबाईसारखा गोल रुपया एवढा टिळा, डोक्यात गजरा माळलेला, कानात मोठे सोन्याचे झुमके, तोंडात पान आणि ओठावर स्मित. तोच कृष्णा म्हणाला, बाईसाहेब, म्या म्हटलं होतं ना, विहान बाबाला भूताने धरलंय. पिढा घुसलीये विहान बाबाच्या अंगात, म्हणून मी अक्काबाईसनी घेऊन आलोय. या कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मीच्या भक्त आहेत, मांत्रिक आहेत. आमच्या गावात एका ओळखीच्या पाटलाकडं पोराच्या बारशाला आल्या होत्या. मी तुमच्या घरी सकाळी जे काही घडलं ते त्यांना सांगितलंय आणि इथं घेऊन आलोय. कृष्णाने असं सांगितलं. धनुदास भूतखेतं मानत नव्हते आणि त्यांना असा बुवाबाबांचा भयंकर राग. त्यांनी कृष्णाला अक्काबाईंना जसं आणलं तसं परत घेऊन जायला सांगितलं. त्यांच्या मते अक्काबाई एक फ्रॉड होती, पण मीराबाईंचा लेकावर फार जीव. आईची काळजी मध्ये आली. त्यांनी धनुदासरावांना थांबवलं आणि कृष्णाला अक्काबाईंना घेऊन आत यायला सांगितलं. अक्काबाई सांगतात, धनुदासने माझा अपमान केला असला तरी मी वाईट वाटून घेतलं नाही, कारण माझ्या आयुष्यात मी असे नास्तिक लोक फार पाहिलीत आणि हे असे प्रसंग बरेचदा नास्तिक लोकांसोबतच घडतात. अक्काबाईंनी घराचा उंबरठा ओलांडला आणि त्यांना घरात भयंकर शक्ती जाणवू लागली. घाणेरडा प्रेताळ वास जाणवू लागला.
अक्काबाईंनी जे काही घडलंय ते सर्व सांगायला लावलं. तसं नाखुशीने धनुदास आणि मीराबाई यांनी जे जे घडलं ते थोडक्यात सांगितलं. सर्व काही ऐकून झाल्यावर अक्काबाईंनी मीराला किचनमधून एक लिंबू, हळद, मिरची आणि काळे उडीद आणायला सांगितले. तर धनुदास यांना बाटलीभर पाणी आणायला सांगितलं. सर्व काही सामान आल्यावर सगळीजण विहानच्या रूमपाशी आली. तसा तो आतून पुन्हा म्हाताऱ्या आवाजात खेकसला, काय रे छक्क्या, झक मारायला आलास का इथं? निघ इथून, नाहीतर तुझा मुर्दाच टांगतो छताला. विहानच्या खोलीतून बंद दरवाजा आडून अक्षरशः खालच्या पातळीवर शिव्याशाप ऐकू येऊ लागले. विहानने आजपर्यंत कधीही शिवी दिली नव्हती. तो विहान अशा शिव्या कशा देऊ शकतो हा प्रश्न दोघांनाही पडला. अक्काबाईंनी कृष्णाला दरवाजा उघडायला सांगितलं, पण अपेक्षेनुसार दरवाजा आतून लावला होता का त्या मायावी शक्तीने बंद झाला होता काय माहीत, पण दार उघडेना. धनुदासरावांनी सुद्धा खूप प्रयत्न केला, पण सर्व प्रयत्न निष्फळ. शेवटी अक्काबाईंनी त्या दोघांना बाजूला व्हायला सांगितलं. त्या दरवाजाच्या समोर आल्या, हातात पाण्याची बाटली घेतली, त्या बाटलीचं झाकण उघडलं आणि काही मंत्र म्हटले. बाटलीच्या मुखावर फूक मारली आणि ते पाणी उजव्या हातात घेऊन दरवाजावर शिंपडलं. काय चमत्कार! खट असा आवाज करत दरवाजा आतल्या बाजूला उघडला गेला. अक्काबाईंनी उजव्या हाताने दरवाजा आत ढकलला. आत काळोख दडला होता. त्यासहित एक थंड गारवा जाणवत होता आणि ताज्या रक्ताचा वास येत होता. वाईट, अनिष्ट, काळ्या शक्तींना काळोख प्रिय असतो. आधी लाईट लावा, अक्काबाई म्हणाल्या. धनुदासरावांनी स्विच बोर्डवरची बटणं दाबली. लाईट लागली, पण खोलीत कुठेही विहान दिसत नव्हता. शेवटी अक्काबाई बाथरूममध्ये आल्या. साऱ्या बाथरूमची फरशी पातळ, लालसर रक्ताने माखलेली आणि बाथरूममध्ये एका कडेला विहान पूर्ण नग्न अवस्थेत पाय पसरून बसलेला, हातात पेन घेऊन तो सर्व शरीरावर मारत होता. हात, पाय, छाती, चेहरा, शरीराचा एकही भाग त्याने ठेवला नव्हता जिथे स्वतःहून पेनामार्फत स्वतःला इजा केली नसेल. सारं तोंड रक्ताने माखलेलं, दातांना रक्त लागलेलं, जीभ लाल झालेली, जणू आज दिवसभर तो स्वतःचंच रक्त पीत असावा. सर्व शरीरभर रक्ताचा पसारा झालेला आणि रक्ताचा कडवट वास खोलीभर पसरलेला. आणि अशा या अवस्थेत तो दात विचकत सर्वांकडे पाहत होता. हसताना तोंडातले ते लाल दात पाहून अंगावर काटा येत होता. धनुदास आणि मीराबाई काळजीपोटी विहानपाशी आले. तोच विहानने धनुदासच्या मनगटाला जोरात पेन मारला. जवळ येऊ नको, नाहीतर खून करील, मारून टाकील तुला. विहान वेड्यासारखा ओरडू लागला. तोच अक्काबाईंनी बाटलीतलं पाणी त्याच्या अंगावर शिंपडलं. त्या पाण्याच्या माऱ्याने विहान ॲसिड ओतल्याप्रमाणे जागेवरच गडबडा लोळायला लागला. अक्काबाईंनी कृष्णा आणि धनुदास दोघांनाही त्याला धरून बाहेर आणायला सांगितलं. रक्ताच्या थारोळ्यात माखलेल्या विहानला त्याच अवस्थेत खोलीत आणलं, बेडवर ठेवलं. तो बेडवर सुद्धा डावीकडून उजवीकडे गडबडा लोळू लागला. सारं अंथरूण रक्ताने माखलं. कृष्णा आणि धनुदास दोघांनाही विहानला गच्च धरून ठेवायला सांगितलं. सोड मला, सोड. विहानच्या आत घुसलेली ती आत्मा तडफडू लागली. अक्काबाईंनी उडीद, मिरच्या घेतल्या. दोन्ही हातांनी ते मिश्रण कुस्करलं आणि तसंच विहानच्या तोंडात कोंबलं. त्या मिरचीच्या तिखट चवीने विहान मुळाच्या देठातून ओरडला. ती वेदना सहन न झाल्याने त्याच्या शरीरातून लघवीची धार बाहेर पडली आणि ते ध्यान निर्लज्जसारखं खदाखदा हसू लागलं. मीराबाई, धनुदास दोघांनाही आपल्या लेकाची अवस्था पाहावेना.
आणि त्यासहित या घडणाऱ्या घटनेने त्यांचे विचारचक्राचे धाबे दणाणून सोडले. अक्काबाईंनी एक लिंबू घेतलं, ते आडवं धरलं, एक टाचणी त्या लिंबावर टोचली आणि त्या टाचणीला एक सफेद सूत गुंडाळलं. सुताच्या दुसऱ्या टोकाला अजून एक टाचणी बांधली आणि त्या दुसऱ्या टाचणीचं धारदार टोक विहानच्या मांडीत, हात, पाय सर्व शरीरभर टोचायला सुरुवात केली. प्रत्येक टाचणी सरशी जणू त्या आत्म्याचा अंश टाचणीत शोषून घेत त्या सुतामार्फत लिंबात सरकला जात आहे असं वाटायचं. कारण जसजशी टाचणी टोचली जायची ते लिंबू हळूहळू खराब होऊ लागलं, तपकिरी रंग धारण करत कडक झालं. शेवटला अक्काबाईंनी विहानच्या कपाळाच्या मधोमध टाचणी टोचली आणि विहानचं सर्व शरीर थरथरू लागलं. डोळे आत जाऊन कवड्यागत पांढरे झाले, तोंडातून सफेद रंगाचा फेस बाहेर पडला आणि विहान बेशुद्ध झाला. अक्काबाई सांगतात, विहानने चिरडलेल्या लिंबू मिरचीत एक वाईट, हिंस्र, पाशवी शक्ती कैद होती. कोणाच्या तरी अंगावरून उतरवलेली ती शक्ती, वाईट बला त्या लिंबात कैद होती. ज्या लिंबावर पाय देऊन विहानने तिला मुक्त केलं आणि मुक्त होताच ती वाईट शक्ती विहानच्या देहात प्रवेश मिळवून त्याच्या बरोबर आली होती. जर वेळीच कृष्णाने मला विहानपाशी नेलं नसतं तर दुसऱ्या दिवशी त्या शक्तीने विहानला घोर मरण यातना देऊन मारून टाकलं असतं. पण आई अंबाबाईच्या कृपेने तो वाचला. त्यानंतर अक्काबाईंनी तो लिंबू, ज्यात ती हिंस्र, पाशवी शक्ती कैद होती, तो प्रवासातून जाताना लागणाऱ्या एका घनदाट झाडाझुडपांनी भरलेल्या जंगलसारख्या भागात जाऊन खड्डा खणून जमिनीत पुरला. मंडळींनो, आपल्यापैकीही बऱ्याच जणांचा कदाचित अशा गोष्टींवर विश्वास नसेल. आम्ही कितीतरी वेळा असे लिंबू मिरची तुडवले आहेत असंही वाटत असेल तर हरकत नाही. चांगली गोष्ट आहे का आपण अशा वाईट चक्रात अडकला नाहीत. पण पुन्हा एकदा सांगते, सगळेच लिंबू मिरची नजर, बाधा यासाठी टांगलेले नसतात, तर काहींमध्ये या म्हाताऱ्यासारखी भुताटकीही कैद असते बरं का. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.